इस्लामपूर किंवा सांगली कराडची अख्खा मसूर भाजी हॉटेल स्टाईल, तेही पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये बऱ्याचशा टिप्स आणि मसूर कशी भिजवायची किंवा संपूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता ही हॉटेल स्टाईल अख्खा मसूर भाजी एकदा घरच्या घरी नक्की करून बघा. नमस्कार मंडळी, आज आपण माझ्या किचन मध्ये आपण पाहणार आहोत अख्खा मसूर भाजी, कराड स्पेशल किंवा अगदी सांगली सातारा स्पेशल मसूर भाजी. तर मी या मसूरसाठी अख्खा मसूर म्हणजे असं मसूर मी भिजत घातले होते आणि ते अख्ख्या 2 तासात भिजत घातले आहेत. तर ती ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओच्या मिडल मध्ये सांगेन. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अख्खा मसूर हा अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि तो बघा तुम्ही असा किती छान भिजलेला आहे. आणि त्याच हिशोबाने म्हणजे जेवढा मसूर असतो तेवढाच प्रमाणामध्ये कांदा लागतो. तर इथे मी तेवढाच प्रमाणामध्ये बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई गॅसवरती ठेवूया आपण. 2 चमचे तेल घालूया. जिरं घालूया अर्धा चमचा. जिरं आपलं तडतडलंय. आपण आता हा बारीक चिरलेला कांदा घालूया. मीठ घालूया चवीनुसार. आणि आता कांदा छान आपण तेलावरती परतून घेऊया. हा कांदा ना खूप वेळ भाजावा लागतो बरं. जवळपास 15 मिनिटं तरी हा कांदा चांगला भाजून द्यायचा, जेणेकरून ना हा कांदा छान असा मऊसूत झाला पाहिजे तेलामध्ये. आता आपण इथं मी लसूण 5 ते 6 पाकळ्या बारीक चिरल्या आहेत. आल्याचा बारीक तुकडा आणि हिरवी मिरची ती आपण याच्यात घालणार आहोत. तुम्ही इथे आल्या लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता. छान असं आपण हे पण तेलात भाजून घेऊया. कांदा भाजीपर्यंत बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. आणि स्पेशली कराड, सातारा, सांगली या भागामध्ये घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला खाल्ला जातो. तर तो मी इथं भरभरून टाकणार आहे, म्हणजे जवळपास 2 चमचे टाकणार आहे. आणि छान असा हा मसाला तेलामध्ये परतून घेऊया. बघू शकता तुम्ही किती मस्त असा लाल रंग आलेला आहे. आता इथे मी टोमॅटो घालत आहे. टोमॅटो हा ऑप्शनल आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तर मंडळी, मी अवघ्या 2 तासात तुम्हाला म्हणाली मी मसूर भिजत घातली, ती कशी सांगते बघा. आता जसं मी गरम पाणी करायला ठेवलं आहे बाजूच्या गॅसवर, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, अशाच पद्धतीने मी गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये हे जे मसूर आहे ती धुवून आधी स्वच्छ घेतली आणि मग ती भिजत घातली. आणि अवघ्या 2 तासात ही मसूर छान अशी भिजली आहे. तुमच्या समोरच आहे बघा. आता आपण ही भिजवलेली मसूर आहे ती घालून घेऊया.
आता ही पण आपण छान तेलामध्ये भाजून घेऊया. गॅसची फ्लेम थोडी वाढवली आहे मी. आता आपण याच्यामध्ये ना हे जे गरम पाणी आहे ते घालूया. आता गरम पाणी आपण यासाठी घालत आहोत तर जवळपास 1 ग्लासभर आपण गरम पाणी घालणार आहोत. गरम पाण्याने भाजी लवकर शिजते आणि भाजीला तर्री जशीच्या तशी येते. आता तुम्ही बघत असाल, कदाचित तुम्हाला ऑरेंज कलर दिसत असेल, पण भाजी शिजल्यानंतर भाजीला तर्री खूप छान येते. आता तुम्ही बघू शकता किती मस्त तर्री आलेली आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनिटासाठी वाफ येऊ देऊया. त्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. भाजी आपली शिजत आहे तर आपण इथे एकदम थोडस असं, म्हणजे मी तर म्हणते फक्त 1 चमचा आपण कांदा खोबरं याचं वाटण घालणार आहोत. ते यासाठी की ही भाजी शिजली की पाणी वेगळं करते आणि भाजी वेगळी करते. तर या वाटणाने ना ही भाजी एकसारखी होईल. ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता, अदरवाइज स्किप करू शकता. इथे आपली बऱ्या प्रमाणात भाजी शिजत आलेली आहे आणि भाजीने तेल पण बघा किती मस्त सोडलेलं आहे. आता अगदी 1 ते 2 मिनिटं राहिलेली आहेत आणि भाजी तुम्ही बघू शकता ऑलरेडी थोडीशी ना शिजलेली आहे. तर 2 ते 3 सेकंदासाठी इथे बघू शकता तुम्ही, बघा 2 ते 3 सेकंदासाठी आपण ठेवणार आहोत. ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे. आता आपण बघूया, आपण झाकण काढून भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. अगदी जास्त सुकी पण नाही आणि भाजीने मस्त असं तेल बाजूने सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पूर्णपणे भाजी ट्रान्सपरंट झालेली आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही की भाजी कशी शिजलेली आहे. इथे आता आपली भाजी शिजलेली आहे आणि प्रॉपर झालेली आहे. आता आपण याच्यावरती एक छोटासा तडका करणार आहोत. गॅस बंद करते मी. फोडणी पात्र ठेवलेलं आहे आपण. तेल घालूया आपण आता. तेल आपलं गरम होऊ देऊया आपण. तेल आता आपलं छान तापलं आहे. आता आपण याच्यावरती 5 ते 6 बारीक चिरलेला लसूण तो फोडणीमध्ये घालणार आहोत. चिमूटभर कोथिंबीर घालणार आहोत. आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घालणार आहोत. ऑलरेडी आपली घाटी मसाला जो आहे तो तिखटच आहे, त्यामुळे आपण रंगासाठी फक्त काश्मीरी लाल मिरची घालणार आहोत. आणि आता ही फोडणी आपण गॅस बंद करूया आणि या मसुराच्या भाजीवरती घालूया.
बघा काय सुंदर असा अख्खा मसूर भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी या ताव मारायला. मंडळी अख्खा मसुरा भाजी हॉटेल स्टाईल आणि ते सुद्धा घरच्या घरी तयार आहे बरं. आता सांगली कराडला जाण्यापेक्षा इथल्या इथेच घरच्या घरी ही अख्खा मसुरा भाजी तयार आहे. या मंडळी रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.